100 खेडेपाडे यांच्याबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून व्यावसायिक संबंध जोपासत असलेल्या वणीच्या आठवडी बाजारात शिस्त लावण्यासोबतच सुविधांची पूर्तता करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जाते आहे. वणी पिंपळगाव रस्त्यावर आणि बाजारतळात गेल्या अनेक वर्षांपासून आठवडी बाजार भरतो. जिल्हाभरातील विविध छोटे मोठे व्यापारी आणि शेतकरी या बाजारात हजेरी लावतात. सुमारे 100 खेडेपाडे येथील नागरिक बाजारहाट करण्यासाठी येतात. सद्यस्थितीत आठवडी बाजाराचे स्वरूप व्यापक झाले आहे. पूर्वी महादेवनगर परिसरातील आतील भाग म्हणजे जगदंबा देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या बाजारतळ आणि लगतच्या ठिकाणी आठवडी बाजार भरत असे. मात्र आठवडी बाजाराचे स्वरूप बदलले आणि छोट्या व्यावसायिक यांच्यापासून ते मोठे व्यावसायिक आणि शेतकरी मोठ्या प्रमाणावर येऊ जाऊ लागले. त्यामुळे हा आठवडी बाजार आता वणी पिंपळगाव रस्त्याच्या कडेला भरू लागला. वास्तविकतः हा वणी पिंपळगाव हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग आहे. मोठ्या प्रमाणावर वाहतूक येथे होत असते. तसेच वाहनांची प्रचंड वर्दळ तर नेहमीची. त्यात रस्त्याच्या कडेला विविध व्यावसायिक दुकाने थाटतात. बाजारतळ परिसरातील काही जागा रित्या असतात. रस्त्यालगतच्या दुकानात ग्राहक लवकर येतात आणि व्यवसाय लवकर होऊन घरी परतण्याची घाई व्यावसायिक यांना असते. दरम्यान त्यामुळे एखादा अपघात झाला तर त्याचे उत्तर कोणाकडे नाही, कारण बाजाराचे स्वरूप मोठे झाले आहे. त्यामुळे तिथे जागा मिळेल तिथे दुकाने उभारून व्यवसाय करावा असे साधे गणित व्यावसायिक यांचे असते. तसेच एका प्रकारचे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिक यांनी त्यांना ठरवून दिलेल्या जागांवर व्यवसाय करणे सगळ्यांच्या सोयीचं होईल अशी मागणी पुढे आली. मात्र याचे व्यवस्थापन करणे ग्रामपालिकेला आव्हानात्मक बाब आहे. ही समस्या सोडवत नाही तोपर्यंत आक्रमक भूमिका ग्रामपंचायत सदस्य राकेश थोरात यांनी मंगळवारच्या आठवडी बाजारात घेतली आहे. आणि आठवडी बाजारात शिस्त लागत नाही तोपर्यंत व्यावसायिक यांच्याकडून कररूपातील पावती जमा करू नये असे माईकद्वारे जाहीर केले आहे. दरम्यान ग्रामविकास अधिकारी देशमुख या ठिकाणी उपस्थित होते. उर्वरित ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच कार्यबाहुल्यामुळे उपस्थित नव्हते. त्यामुळे व्यावसायिक यांनी तक्रारीचा पाढाच या ठिकाणी वाचला. त्यात पिण्याच्या पाण्याची सोय नाही, स्वच्छतागृह नाही, वाहनतळ याची सुविधा नाही. बाजारतळात अनेकदा उंचवट्यावरून आलेल्या पाण्यामुळे चिखल होतो. त्यामुळे व्यावसायिक यांची अडचण होते आहे. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सागर मोर, वणी. आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी. नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA. दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील. तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे. शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव. नंबर